यांनी म्हटलं आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये संशोधक, नवोन्मेषक आणि स्टार्टअप क्षेत्राशी संबंधित लोक एकत्रित आले होते. येणाऱ्या काळात जग AI अर्थात कृत्रिम प्रज्ञेच्या शक्तीचा वापर कशा प्रकारे करेल या दृष्टीनं ही परिषद एक कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा ठरली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते मन की बात कार्यक्रमाच्या 131व्या भागात भारतीयांशी संवाद साधताना बोलत होते. AI संबंधातली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी परिषद ठरली. या परिषदेत जगाला AI क्षेत्रातली भारताची अद्भुत क्षमता पाहायला मिळाली असे ते म्हणाले. AI समिट की एग्जीबिशन में मैंने वर्ल्ड लीडर्स को ढेर सारी चीजें दिखाई. मैं दो बातों का विशेष रूप से उल्लेख करना चाहता हूं. समिट में इन दो प्रोडक्ट्स ने दुनिया भर के लीडर्स को बहुत प्रभावित किया. पहला प्रोडक्ट अमूल के बूथ पर था. इसमें बताया गया कि कैसे AI जानवरों का इलाज करने में हमारी मदद कर रही है और कैसे 24/7 AI असिस्टेंट की मदद से किसान अपनी डेयरी और जानवर का हिसाब रखते हैं. साथियों, दूसरा प्रोडक्ट हमारी संस्कृति से संबंधित था. दुनिया भर के लीडर्स ये देखकर हैरत में पड़ गए कि कैसे AI की मदद से हम हमारे प्राचीन ग्रंथों को, हमारे प्राचीन ज्ञान को, हमारी पांडुलिपियों को संरक्षित कर रहे हैं, आज की जनरेशन के अनुरूप ढाल रहे हैं. सध्या सुरू असलेल्या T20 विश्वचषकामधील विविध संघांमधील भारतीय वंशाच्या खेळाडूंचा उल्लेखही त्यांनी केला. भारतीय जिथे कुठे जातात तिथे आपल्या मातृभूमीच्या मुळांशी जोडलेले राहतात आणि आपल्या कर्मभूमीच्या म्हणजे ज्या देशात राहतात त्याच्या विकासातही हातभार लावतात असं पंतप्रधान म्हणाले. पुढील काही दिवस रमझान आणि होळी साजरे होणार आहेत. या सणांमध्ये परदेशी वस्तूंचा वापर न करता भारतीय उत्पादनांचा आग्रह धरून देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या मोहिमेला मदत करण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं. भारतातले अनेक शेतकरी एकाच ठिकाणी पर्यायी व्यवसाय सुरू करून आपलं उत्पन्न वाढवत जगाच्या फूड बास्केटमध्ये अन्नाच्या मागणीत मोठं योगदान देत आहेत. अशा शेतकऱ्यांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी त्यांचं कौतुकही केलं.